झालेलीच आहे। आता निकाल यायला सुरुवात झालेली आहे। कोणाचा विजय झालाय त्याची अपडेट आता समोर येते। सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी भोसरे विजयी झालेले आहेत, तर धाराशिवमध्ये भाजपचा एक उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे आता निकाल हाती यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। राज्यभरातल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक पार पडली। आज निकाल लागतोय। धाराशिवमध्ये भाजपचे रामचंद्र सांगळे विजयी झालेले आहेत। निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। पुणे शिरूर टाकळी आजी मतदारसंघामध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भातली राज्यभरातल्या प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवर वेळोवेळी आणि सर्वात आधी आणि सर्वात अचूक पाहतोय। सांगली करंजे गटामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या सई शिंदे या आघाडीवर आहेत, तर सोलापूरच्या भोसरेमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत। बारामतीमध्ये राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे। खानापूरच्या 2 झेडपी आणि 4 पंचायत समितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। सांगलीच्या खानापूरमध्ये 2 झेडपी आणि 4 पंचायत समितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे। मावळमध्ये राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर आहे। मावळमध्ये राष्ट्रवादीने 3 जागी आघाडी घेतलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणची अपडेट आपण पाहतोय। धाराशिवमध्ये भाजपने खातं उघडलेलं आहे। निकाल हाती आलेला आहे। एका उमेदवाराचा विजय झालेला आहे। धाराशिवमधली अपडेट आपण पाहतोय। रामचंद्र सांगळे भाजपचे उमेदवार हे धाराशिवमध्ये विजयी झालेले आहेत। आतापर्यंत आपण कल पाहत होतो, आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर सोलापूर जिल्हा परिषदेसाठी भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे। माढा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। कोल्हापुरात काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे। कोल्हापुरात जनसुराज्य 3, भाजप 3 आणि शिंदेची शिवसेना 2 जागांवर आघाडीत आहे। संभाजीनगरमधून अपडेट आहे। संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे हे आघाडीवर आहे। संदीपान भुमरे यांचे पुतणे असलेले शिवराज भुमरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि संभाजीनगरमधून ते सध्या आघाडीवर आहेत। संभाजीनगरात खासदार संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे आघाडीवर आहेत। सोलापुरात राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे विजयी झालेल्या आहेत। तर धाराशिवमध्ये भाजपचे रामचंद्र सांगळे विजयी झालेले आहेत। सोलापूर आणि धाराशिवमधून निकाल हाती आलेले आहेत, तर सांगलीमधून एक अपडेट समोर येते। सांगलीमध्ये भाजपच्या मीनाक्षी महाडी या आघाडीवर असल्याचे अपडेट आपण पाहतो। माढा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या 3 जणांचा विजय झालेला आहे। दरम्यान कोल्हापुरात काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोल्हापुरात आतापर्यंत बाजी मारली असं दिसते। जनसुराज्य 3, भाजप 3 आणि शिंदेची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे। कोल्हापूरच्या उचगावमध्ये भाजपचे नामदेव वाईंगडे आघाडीवर आहेत। अनेक अपडेट्स आपल्या समोर येतात। जिल्हा परिषदेचे एकूण लागलेले निकाल आपण वरती पाहतोय। भाजपला 19 जागा, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीच्या 4, शिवसेनेला 1 अशी अपडेट आपण पाहतोय। पंचायत समितीचे अपडेटही पाहतोय। भाजपला 20 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेना 1, राष्ट्रवादी 4, इतर काँग्रेसला 6 जागा मिळालेल्या आहेत आणि इतर पक्षांना 4 जागा मिळालेल्या आहेत। लातूरच्या पानगाव जिल्हा परिषदेतून देखील आपण अपडेट समोर पाहिली। या झेडपी गटामध्ये मनसेने आघाडी घेतलेली आहे। लातूरच्या पानगाव जिल्हा परिषदेमध्ये मनसे या पक्षाच्या उमेदवारानं आघाडी घेतली आहे। लातूरच्या खंडाळी गटात शरद पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं कळतंय। लातूरच्या पानगाव जिल्हा परिषदेमध्ये मनसे या पक्षानं आघाडीवर गेलेला आहे। हा पक्ष मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र महापालिकेची निवडणूक लढली होती काही ठिकाणी, प्रामुख्यानं मुंबई। मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मनसेचं कुठेतरी एका ठिकाणी आघाडी दिसते। वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं अपडेट। मालवण कुडाळमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर गेलेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत। मावळमध्ये राष्ट्रवादी 3 आणि भाजप 2 जागी आघाडीवर आहे। मावळमध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार आणि भाजपचे 2 ठिकाणी जे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत। आपण अपडेट पाहतोय। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये, आलासमध्ये महाविकास आघाडी आणि दत्तवाड भाजप आघाडीवर आहे। सातारा तालुक्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। आपण राज्यभरातले वेगवेगळे अपडेट्स पाहतोय। साताऱ्यामध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये, आलासमध्ये महाविकास आघाडी, तर दत्तवाडमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। सातारा तालुक्यामध्ये भाजप आघाडीवर आहे। संभाजीनगरमध्ये भाजप 4, ठाकरेंची शिवसेना 4 जागी आघाडीवर।
संभाजीनगरमध्ये भाजप 4 आणि ठाकरेंची शिवसेना 4 जागी आघाडीवर आहे. संभाजीनगरात भाजप 4, ठाकरेंची शिवसेना 4 जागी आघाडीवर आहे. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. संभाजीनगरात शिंदेची शिवसेना 2 आणि राष्ट्रवादीनेही आघाडी घेतलेली आहे. भाजप 4, ठाकरेंची शिवसेना 4 जागांवर आघाडीवर आहे. कोल्हापुरात काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादी 5 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आतापर्यंतचे कल हाती येत आहेत. कोल्हापुरात बाजी मारले. जनसुराज्य 3, भाजप 3, शिंदेची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. तर कोल्हापूरच्या उजगावमध्ये भाजपचे नामदेव वायिंगे हे आघाडीवर आहे. मोहोळच्या आष्टी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे अमित व्यवहारे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले. मोहोळच्या आष्टी पंचायत समितीत राष्ट्रवादीचे अमित व्यवहारे हे आता विजयाच्या उंबरठीवर पोहोचलेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी सध्या 2 जागांवर आघाडीवर आहे. मोहोळच्या आष्टी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे अमित हे आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले. संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात ठाकरेंचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरेंचे कल्याण गायके, संजय निकम, पद्माबाई शिंदे, कल्याणी मिसाळ या आघाडीवर आहेत. तर संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात ठाकरेंचे 4 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. आणि ही सगळी आकडेवारी सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपल्या स्क्रीनवर दाखवतोय. सतत ही आकडेवारी अपडेट होतीये. आणि विश्वास होता त्यांचा माझ्यावरती. आपला हा कार्यकर्ता सांगा एवढा मला 20 वर्षाचा न्याय मिळाला आणि मी तो 7 टळवला. मी 1960 मतांनी मी विजयी झालो. तुमच्यासमोर कोण उमेदवार होते, कुठल्या पक्षाचे? माझ्या सामने काँग्रेसचे उमेदवार वरुणकर म्हणून होते तळ्यातून, आणि तेही तुल्यबळाचे उमेदवार होते. त्यांचंही काम चांगलं होतं आणि त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि त्यांचंही कामाला मी कुठेतरी चांगलं म्हणतो. मी फक्त विज्युअल असे दाखवा विनिंगचे. तासगावच्या पेड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर गेलेले आहेत. तासगावच्या पेड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे हे आघाडीवर असल्याचं कळतंय. तासगावच्या पेड पंचायत समितीचे अपडेट आपण पाहतो. या गणातून राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे आघाडीवर आहेत. लातूरच्या पानगावमध्ये मनसेनं आघाडी घेतली आहे, तर तासगावच्या पेड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीनं आघाडी घेतली आहे. तासगावच्या पेड पंचायत समितीचे अपडेट आपण पाहतोय. तर मालवणमध्ये शिंदेची शिवसेना सध्या आघाडीवर आहे. रत्नागिरीत 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर गेलेले आहेत. रत्नागिरीतले अपडेट 2 अपक्ष उमेदवार यांनी आघाडी घेतलेली आहे. रत्नागिरीतले अपडेट्स आपण पाहतोय. तर करमाळा जिल्हा परिषद पांडे गटात शरद पवार राष्ट्रवादींच्या राणी संतोष वारे आघाडीवर असल्याचं कळतंय. करमाळा जिल्हा परिषदेच्या पांडे गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राणी संतोष वारे या उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत. करमाळा झेडपी पांडे गटात शरद पवार राष्ट्रवादीच्या राणी संतोष वारे आघाडीवर असल्याचे अपडेट. लातूरच्या रेणापूर पंचायत समितीमध्ये पाणगाव गणात मनसेचा विजय झालेला आहे. अतिशय महत्वाची अपडेट. लातूरच्या रेणापूर पंचायत समितीमध्ये पाणगाव या गणात मनसेचा विजय झालेला आहे. लातूरमध्ये मनसेचे उमेदवार आघाडीवर होतेच आणि आता या उमेदवाराचा विजय झालेला आहे. साताऱ्यात सुरुवातीच्या कलातच भाजप आघाडीवर असल्याची चिन्ह आहेत. साताऱ्यात सुरुवातीच्या कलात भाजपनं आघाडी घेतली आहे. साताऱ्यातली अपडेट. सुरुवातीचे जे कल होते त्यात भाजप या पक्षानं आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे साताऱ्यात भाजपचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील अशी अपेक्षा. साताऱ्यात सुरुवातीच्या कलात भाजप आघाडीवर आहे. मतदार राजानं भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकलेलं आहे. साताऱ्यातले अपडेट्स आपण पाहतोय. सुरुवातीच्या कलांमध्येच भाजपनं आघाडी घेतली. लातूरच्या रेणापूरमध्ये मनसेचा उमेदवार विजयी झालेला आहे. करमाळा झेडपी पांडे गटात शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. सांगलीच्या वाळवामध्ये येलूर गटात भाजपच्या हर्षदा महाडिक सध्या आघाडीवर असल्याची अपडेट. साताऱ्यात सुरुवातीच्या कलात भाजप आघाडीवर आहे. लातूरच्या रेणापूरमध्ये मनसेचा उमेदवार विजयी झालाय. साताऱ्यात भाजप 5 आणि राष्ट्रवादी 2 आणि शिवसेना 1 जागी आघाडीवर आहे. मोहोळमधल्या राष्ट्रवादीचे आष्टी पंचायत समिती गणाचे अमित व्यवहारे विजयी झालेले आहेत. निकाल हाती येत आहेत. अनेक उमेदवारांचा विजय होतोय. मोहोळमधील राष्ट्रवादीचे आष्टी पंचायत समिती गणाचे अमित व्यवहारे हे उमेदवार
विजयी झालेले आहेत। मोहोळमधली अपडेट, राष्ट्रवादीचे उमेदवार पंचायत समिती गणाचे अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट, 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक निकाल हाती येत आहेत। मोहोळमधला विजयी उमेदवार राष्ट्रवादीचा आहे अमित व्यवहारे यांचा आष्टी पंचायत समितीतून विजय झालेला आहे। रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष उमेदवारांनी आघाडीवर असल्याचं रेसमध्ये दिसतंय। आपण आघाडी आणि पिछाडी देखील पाहतोय, काही निकाल हाती येत आहेत। रत्नागिरीतले, कोकणातले निकाल, उदय बने सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत। तर सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांचा नातू आघाडीवर आहे। सांगलीतली अपडेट आपण पाहतोय, पतंगराव कदमांचा नातू हा सध्या आघाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतोय। काँग्रेसचे ऋषिकेश लाड कुंडल जिल्हा परिषद गटातून आघाडीवर आहे। काही दृश्य आपण पाहतोय, कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया पार पडते मतमोजणीची, त्याची दृश्य आपण पाहतोय। तर स्वर्गीय काँग्रेसचे ऋषिकेश लाड कुंडल जिल्हा परिषद गटातून आघाडीवर आहे। धाराशिवमध्ये भाजपचे रामचंद्र सांगळे विजयी झालेले आहेत। केवळ आता कल नाही तर अनेक ठिकाणचे निकाल हाती यायला सुरुवात झाली। साताऱ्याच्या सुरुवातीच्या कलामध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। अधिक जागांवर भाजपनं आघाडी घेतली। भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी 2 तर शिवसेना 1। सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं आहे। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीनं खातं उघडलंय। पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे खातं उघडलंय। शिवथर गणातून राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी झाले। सांगोल्यामध्ये दादा लवटे विजयी झालेले आहेत। सांगोल्यातले अपडेट आपण पाहतोय, राज्यभरातले वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत। तरी काही दृश्य आपण पाहतोय, ही सगळी प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे पार पडते मतमोजणीची, त्याची ही दृश्य आहेत आणि स्क्रीनवर आपण राज्यभरातले निकाल हे पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय। सोलापुरात राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे विजयी झालेले आहेत। आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। कोण विजयी कोण पराभूत याचे निकाल हाती येतात। आतापर्यंत केवळ कल हाती येत होते। या मतमोजणीला सुरुवात होऊन 41 मिनिटं उलटलेली आहेत आणि आता निकाल हाती येत आहेत। पुण्याच्या महाळुंगे झेडपी गटातून राष्ट्रवादीचे गणेश बोत्रे हे सध्या आघाडीवर आहेत। लातूरच्या रेणापूरमध्ये मनसेचा उमेदवार विजयी झालेला आहे। पुण्याच्या महाळुंगे झेडपी गटातून कोण आघाडीवर आहे त्याची अपडेट समोर येते। तर सांगोल्यात शहाजी बापू पाटलांची विजयी सलामी। मौज जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे दादा लवटे 2500 मतांनी विजयी झाले। झेडपी 6 पंचायत समितीच्या 12 जागांवरती राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवरती राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आघाडीवर असल्याचं अपडेट। बारामतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी, सध्या त्यांचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत। जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवरती राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आघाडीवर असल्याचे अपडेट। दक्षिण सोलापूरमध्ये बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे आघाडीवर आहेत, ही अपडेट आपण पाहतोय। लातूरच्या रेणापूरमध्ये मनसेचा उमेदवार विजयी झालाय, तर दक्षिण सोलापुरात बोरामणी गटात भाजपचे नेताजी खंडागळे आघाडीवर आहेत। सांगोल्यात शहाजी बापू पाटलांनी विजयी सलामी दिलेली आहे। एकदम ओके अशी सलामी त्यांनी दिलेली आहे।